महाराष्ट्र राज्याचे नामदार आमच्या सगळ्यांच्या गळ्यातले ताईत आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब यांचा 62वा वाढदिवस आहे। आमच्या सर्व तालुक्याचे आस लावून बसलेलो की शेठ मंत्री कधी होत आहे, पण आम्हाला चौथ्या वेळेला शेठला आमदार केल्याच्या नंतर आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी आम्हाला महाड तालुक्याचा विचार केला आणि आमच्या शेठना मंत्रिमंडळात घेतले। पहिले मी शिंदे साहेबांना धन्यवाद देईल, मी त्यांचे आभार मानेल, कारण गेले 4 टर्म या मतदारसंघात बरेचसे आमदार झाले, पण मागच्या वेळेस मंत्री झाले असते तर साहेबांची इच्छा होती, पण शेठ पक्ष सांभाळण्यासाठी मंत्रिमंडळात गेले नाही। पण आता ह्या चौथ्या टर्मला लगेच शिंदे साहेबांनी त्यांना कॅबिनेट मंत्रीपद बनवल्याबद्दल परत एकदा त्यांना धन्यवाद देतो। आज त्यांचा आपण 62वा वाढदिवस साजरा करत असताना अतिशय दुर्गम भागामध्ये त्यांचा जन्म झाला, शाळेत शिक्षण झालं, मोठे झाल्याच्या नंतर त्यांना वाटलं की व्यवसाय निमित्त आपण मुंबईला जावं, ते मुंबईला गेले। पण ह्या दुर्गम भागामध्ये वयोवृद्ध मंडळींना किती त्रास होतो हे त्यांनी डोळ्याने बघितल्यामुळे मुंबईवरून ते स्वतः गावाकडे परत आले की जेणेकरून आपल्या वयोवृद्ध मंडळींना एक गावापासून 25 किलोमीटरच्या अंतर बिरवाडी हे शहर आहे, त्या शहरामध्ये जर कधी रात्रीचे आजारी पडले, डिलेवरी महिला असतील, त्यांना घेऊन यायला 25 किलोमीटर डाळ्यामध्ये टाकून आणायला लागायच्या। आणि तो विचार करून त्यांनी मुंबईवरून परत गावाला आले। आल्या ते गावचे सरपंच झाले, पंचायत समिती सदस्य झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, मला वाटतं बांधकाम सभापती झाले आणि 4 वेळा आमदार झाले आणि आता आमदार झाले। असा त्यांचा प्रवास। अशी अतिशय गरिबांसाठी रात्री 12 वाजता फोन येऊ, 2 वाजता येऊ, 4 वाजता कधी फोन येऊ, तरी ते हाकेला धावणार। जर गरज असेल तर स्वतः लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या अडीअडचणी दूर करणारा माणूस आज आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे मंत्री, मला वाटतं कॅबिनेट मंत्र्यांपैकी रात्रीचा दिवस करणारा हाच माणूस आहे। भरतशेठ अतिशय चांगलं या महाड पोलादपूर माणगावमध्ये काम करत असताना त्यांच्या हातून संपूर्ण महाराष्ट्राचा विकास व्हावा आणि विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असावा अशी मी आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतोय। आणि त्यांना पुढील त्यांचे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।